नमस्कार. माझ्या ज्योती गोसावी नावाच्या धार्मिक आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण पाहत आहोत श्री साई सच्चरित अध्याय 8. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वभिः साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु त्वं नमामि. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. मागील अध्यायी झाले कथन, कैसे साई हिंदू वायवन, काय त्या शिर्डीचे भाग्य घन, जे निजस्थान बाबांचे. कैसे बाबा आरंभी पोर, पुढे झाले वेडे फकीर, कैसी बनविली बाग सुंदर, मूळच्या उखर स्थळाची. कैसा काले करून पुढा, त्व्याची जागेवर झाला वाडा, धोती पोती खंडयोग गाडा, वर्णिला निधडा बाबांचा. जिजवुनिया निज काय, बाबांनी साहिले कैसे उपाय, भक्त कैवारी साईराय, वर्णू काय मी तया ते. आता ऐका नरजन्माचे महिमान, साईच्या भक्षवृत्तीचे वर्णन, बायजाबाईचे संत सेवन, बाबांचे भोजन कौतुक. तात्या बाबा माळसापती, तिघे कैसे मशिदीत निसती, कैसे खुशाल चंदाचे ग्रहा जाती, राहत्या प्रति समर्थ. प्रत्ययी उदय प्रत्ययी अस्त, वर्षानुवर्षे झाली फस्त, अर्धा जन्म निद्रितावस्थ, उरलाही स्वस्त भोगवेना. बाळपणी क्रीडासक्त, तरुणपणी तरुणी रक्त, वृद्धापकाळी जराग्रस्त, सदैव व्यस्त व्याधीनी. जन्मासी येऊनी पुष्ट होणे, श्वासोश्वास करीत राहणे, दीर्घ आयुष्यावरी वाचणे, हे काय केणे या जन्मी. परमात्म प्राप्ती हेची साची, इति कर्तव्यतांदर जन्माची. नात्री श्वान सुकराधिकांची, जीविकाची कायवणी. श्वाने ही आपुले पोट भरिती, प्रजोत्पादने तेष्ट करीती, तेथे नरदेहाचीच काय महती, साम्य स्थिती उभयता. पिंड पोषण आणि मैथुन, हेची जरी नरदेहाचे साधन, हेची जरी जन्माचे पर्यवसान, तरी तो नरजन्म निरर्थक. आहार निद्रादी चतुष्ट, यातची होता आयुष्य क्षय. मग श्वाना मानवा काय भेद, करा निर्णय विवेके. हीच जरी नरदेह सफलता, तरुजन्मी काय न्यूनता. वस्त्राई करी श्वासोश्वासता, शरीर पुष्टता श्वानाही. मनुष्य प्राणी मुक्त आहे, तो निर्भय आणि स्वतंत्र पाहे, तो शाश्वत ही जाणीवर आहे. सफलता आहे जन्माची, आला कोठून आहे कोण, नरजन्माचे काय कारण. येथील बीजा जाणे तो प्रवीण, त्याविण क्षीण मग सारा. जैसी नंदादीपाची ज्योती, एकची दिसे आदी अंती, परिवेगळी क्षणक्षणाप्रती, तैसीच स्थिती देहाची. बाल्य तारुण्य वार्धक्यावस्था, या तो प्रगट जना समजता, परी येती जाती स्वभावता, कोणा न कळता कदाही. दिसे तीच तक्षणी नासे, अपरिमित तरी एकची भासे, तैसाच देह जो या क्षणी असे, क्षणाची नसे पूर्वील. देह मळमूत्राची न्हाणी, श्लेष्म पूय लाळीची घाणी, मरण ठेवले क्षणोक्षणी, कुलक्षणी हा मोठा. हे जे कृमी कीटकांचे घर, नाना रोगांचे आगर, अस्वस्थ आणि क्षणभंगुर, तो हे शरीर मानवी. मांस शोणित स्नायूचा गाडा, तो हा अस्ति चर्माचा सांगाडा. मूत्र पुरुष दुर्गंधीचा राडा, जीवाचा खोडा प्रत्यक्ष. त्वचा मांस रुधिर स्थायू, मेद मज्जा अस्ति वायू, अमंगलांगे उपस्थ पायू, ते अल्पायू हे काया. ऐसा मंगल आणि नश्वर, नरदेह जरी क्षणभंगूर, तरी मंगलधाम श्री परमेश्वर, हाती येणार येण्याची. सदैव लागले जन्ममरण, कल्पनेची भय दारुण, नाही लागता कानाला कान,
प्राण हा निघून जाईल. कोण लक्षी दिवस रात्री, किती येती आणि जाती. मार्कंडेयाच्या आयुष्य जन्मती, तयाही कालगती चुकेना. ऐसिया क्षणभंगूर नरदेही, पुण्यश्लोक कथा वार्ताही. गेला काळची पडे संग्रही, तद्रहित तो व्यर्थ. हीच जाणीव झाली या निश्चित, हेची जन्म आल्याचे हित. परी हा विश्वास नाही पटत, अनुभवा व्यतिरिक्त कोणाही. परी यावया हा अनुभव, करू लागे अभ्यास विभव. तरी शाश्वत सुखार्थी हा जीव, तेने हे वैभव साधावे. दारासूत वैभव वित्त, पृथ्वी समुद्र वलयांकित. ईश्वर कृपेई तुकेही प्राप्त, तर तो अतृप्त मानसी. शाश्वत सुख आणि शांती, हेची ध्येय ठेवणी चित्ती. भूती भगवंत हे उपासती, परम प्राप्तिदायक. त्वचा मांस रुधिर हाडा, जोडूनी केला देह सांगाडा. परमार्थाचा प्रत्यक्ष खोडा, ममत्व सोडा तयाचे. मानावा तो केवळ चाकर, नका बैसवू त्या डोक्यावर. लाडन पूर्वा निरंतर, नरकद्वार करू नका. निर्वाहापुरते अन्नाच्छादन, तैसेच तात्पुरते लालन पालन. लावा आध्यात्मिक उन्नती लागून, जन्म मरण चुकवावया. जन्ममरणादी अनर्थात्मक, प्रतिक्षण विनाशोन्मुख. कैसे क्षणिक त्याचे सुख, निरंतर असुख जो. जैसी विद्युल्लता पाही, आता आहे आता नाही. क्षणिक सागर तरंगताही, विचार काही करावा. देह गेहापत्य स्त्रीजन, ही सर्व नाशिवंत जाणून. माता पितयासी खांदा वाहून, स्वये जो आपण उमजेना. मेल्या मागे खुशाल फिरे, फिरे जन्म मरणाचे फेरे. परते कोण्या गुणे आवरे, विचार न करी क्षणभरी. करता नित्य कुटुंबाची भर, आयुष्य जातसे भरभर. काळ आयुष्य गणना तत्पर, कार्य विसरत्या नाही. भरता अखेरची घडी, मग तो थांबेना एक चिपडी. दिवर जैसा जाळे ओढी, मरणी तडफडी जीव तैसा. महाद्याची या परवडी, वेचून या पुण्यकोडी. लादली नरदेहाची जोडी, घडीने घडी साधावी. करू जाता भगीरथ युक्ती, या नरदेहाची नाही प्राप्ती. केवळ अद्रष्टे ये अवचट हाती, व्यर्थची मातीत मिळवाना. पुढील जन्मी करू म्हणता, एकदा हा हातीचा जाता. पुढे हा येईल ही निश्चिंतता, ऐसे मानता तो मूर्ख. किती एक पापी देहवंत, होऊनी शुक्रबीज समान्वित. योनिद्वारासी होती प्राप्त, शरीर ग्रहणार्थ निज कर्मे. किती एक ते त्याहून आदम, असता जंगम वर्गी जन्म. मागुती स्थावर भाव परम, यथा कर्म प्राप्त त्या. जेणे जैसे उपजिले ज्ञान, जयाचे कैसे कर्मानुष्ठान. तदनुसार तया शरीर ग्रहण, श्रुती प्रमाण हा योग. यथा प्रज्ञ ही संभवा, वदे श्रुती माय आणि कणवा. जैसा जयाचा विज्ञान ठेवा, जनन ही जीवा तैसेच. म्हणजे जसं तुमचं कर्म आहे, ज्ञान आहे, त्यांना अनुसरून तुम्हाला जन्म मिळतो. अर्थक्य ईश्वरी बिंदान, अशक्यता याचे संपूर्ण ज्ञान. अंश मात्रे लादे जरी कवण, तर तो धन्य नरदेह. परमभाग्य हा नरजन्म, महत्पुण्य ब्राह्मण वर्ण. ईशकृपे साईचे चरण, लाभा हा संपूर्ण आलभ्य. आहेत जरी नाना योनी, मानवची श्रेष्ठ सर्वाहुनी. आलो कोठून निर्मिले कोणी, विवेक श्रेणी मानवीच. इतर योनी हे न जाणती, उपजती तैसा नाश पावती. भूतभावी वर्तमान गती, ईश्वर स्थिती नेणती. म्हणून हा नरदेह निर्मुण, ईश्वर झाला आनंद संपन्न. की विवेक वैराग्याते वरून, नर मदभजन करील. विनाशी नर करता साधन, होईल अविनाशी नारायण. नरदेहा समसाधन संपन्न, तुझा आनन येत सृष्टी. गारुडी स्वयं मोठा चतुर, खेळ न करी अज्ञानिया समोर. जाणे कुशलतेचे वर्मसार, तो प्रेक्षक संभार अपेक्षी. तैसाची पशुपक्षी वृक्ष संभार, जीवजंतू निर्मुनी अपार. सखेदाश्चर्य परमेश्वर, लीला निसार गमली त्या. अफाट हा ब्रह्मांड विस्तार,
चंद्र सूर्य ताराभार, निर्मित्याच्या कौतुकाचा विचार लवभर कोणीही करीना. हा सर्व खेळ करण्या तू, माझा जगदीशाचा काय हेतू. या अर्थीची निश्चय मातू, एकही जंतू जाणेना. माझी अतुल वैभव समृद्धी, जाणेल ऐसा कुशाग्र बुद्धी. प्राणी निर्मिला नाही तदावधी, विपरीत शुद्धी मम कार्य. ऐसे जाणून जगदीशे, निर्मिला प्राणी मानव वेशे. की जो सारासार बुद्धिवशे, मज सामर्थ्ये जाणील. आगाध माझे वैभव, तैसीच माझी शक्ती अपूर्व. माझ्या मायेचा हा खेळ सर्व, आश्चर्यपूर्वक तो जाणे. तोची करील ज्ञान संपादन, मच्चिंतन आणि मदावलोकन. तोची होईल आश्चर्य संपन्न, होईल तई पूर्ण खेळ माझा. प्रेक्षकांची जी आनंद संपन्नता, तिची मज माझी खेळाची सांगता. पाहुणी माझी जगनियंत्रता, नरकृतार्थता मानील. काम्यकर्मे द्रव्योपार्जन, एतदर्थन शरीर पोषण. यावत जीव तत्वज्ञान संपादन, हेच जीवन साफल्य. तत्व तेची जे अभेद्य ज्ञान, तेची उपनिषद ब्रह्मज्ञान. तेची परमात्मोपासन, तेची तो भगवान भक्तांचा. गुरु ब्रह्म नव्हेत दोन, झाले जया हे अभेद ज्ञान. हीच भक्ती घडता जाण, माया तरण सुगमजे. जे श्रद्धावंत पुरुष योग्य, संपादिती मम वैराग्य. ते आत्मतत्वाचे दिजे भोग्य, भक्त सभाग्य ते जाणा. सत्स्वरूपाचे जे आभान, ते अज्ञान निरसल्या विण. स्वयकृतार्थ मानी जो आपण, प्रतिबंध विलक्षण हा एक. ज्ञान आणि अज्ञान हे दोन्ही विकार अविद्याजन. काटियाने काटा फेडून, तैसेच उडवून द्या दोन्ही. ज्ञानाने दूर करा अज्ञान, ज्ञान ज्ञानातीत होऊन. निर्मळ स्वस्वरूपावस्थान, हे एक पर्यवसान नरजन्मा. न करता स्नेहाची रांगोळी, अज्ञानतमाची काजळी. मी मम या वातीची होळी, ज्ञान न पाजळी निज प्रभा. नरदेहगत जे जे कार्य, असो निवार्य वा अनिवार्य. हे तो सर्व बुद्धी कर्तव्य, निश्चय प्राय जाणावे. नाही आपणा तुझे काम, स्वस्थ भोगावे ऐश्वर्य आराम. अथवा चिंताने रामनाम, होऊ निष्काम निश्चित. शरीरेंद्रिय मनबुद्धी, या तो सर्व आत्म्याच्या उपाधी. हिची आत्मा भोक्तृत्व आपादी, स्वय अनादी अभोक्ता. आत्म्याचे भोक्तृत्व औपाधिक, स्वय अभोक्ता स्वाभाविक. शास्त्र न्याय अन्वय व्यक्तिरेक, प्रमाण देखा ये अर्थी. हे एक जाणून निजवर्म, बुद्धीसी सोपावे प्राप्त कर्म. तिच्या हाती मनाचे धर्म, स्वये निष्काम वर्तावे. स्वधर्माचे अनुष्ठान, सदैव आत्माना चिंतन. हेच नर जन्माचे पर्यवसान, समाधान स्वस्वरूपी. नाही नर देहा पर्यान, चारी पुरुषार्थ साधाया साधन. जो नर अभ्यास परायण, तो नारायण पद पावे. म्हणून झाले जरी जो शरीर पतन, आत्मज्ञानार्थ करा यत्न. नरजन्माचा एकही क्षण उपेक्षू न टाकू नका. समुद्रीचे क्षीरोदक, मेघा हाती पडता देख. जैसे होते गोड पियुक, ते सुख जडता गुरुपायी. ऐशिया नरदेहाची सद्गती, गुरुविना नकळे कवण्याप्रती. गुरुची जेव्हा धरती हाती, त्याची उद्धारती जड जीव. मंत्र तीर्थ देव द्विज, ज्योतिर्वेद आणि भेषज. तैसेची सातवे गुरुराज, भावना काज या अवधिया. जयाच्या ठाई जैसी भावना, सिद्धी तैसीच त्या प्रमाणा. वेग जैसा अधिक उणा, सिद्धीही जाणा तैसीच. बद्धास करती मुमुक्षु संत, मुमुक्षुस करती मुक्त. अव्यक्ताचे होऊन व्यक्त, परोपकारार्थ हे करती. कार्य नव्हे जे व्याख्याने पुराणे, सुकर होई सत्पुरुषाचरणे. तयाचे हलणे चालणे, उपदेशने निशब्द. क्षमा शांती निसंगता, भूतदया परोपकारता. इंद्रिय निग्रह निरहंकारता, त्याचा आचार दुर्लभ. आता 14 मिनिटं झाली. मी म्हटलं कुठेतरी कथा येईल, पण हे सगळं आत्मज्ञान आहे.
पहिला अध्यायाच्या सुरुवातीला गणपती, सरस्वती, गुरुदेव आणि कुलदेवता श्रीरामचंद्र आणि सद्गुरू साईनाथ या सगळ्यांचं नमन केलेलं आहे. आणि पुढे आता तत्वज्ञान या अध्यायामध्ये दिलेलं आहे. आता एवढा वेळ त्यांनी काय सांगितलं बरं आपल्याला, की मानव जन्माला जर आला आहेत तर काहीतरी त्या जन्माचं सार्थक करावं. नाही तर अशी तर कुत्री डुकरं पण जन्माला येतात, दीर्घायुष्य जगतात, आणखीन म्हणजे पोरं जन्माला घालतात, झाडं पण श्वासोश्वास करतात, लोहाराचा भाता पण हवा भरून घेतो, तो श्वास करतो. म्हणजे काय झालं, त्यानं काय त्यांचं हे झालं का, मोक्षाला पावले का, किंवा काही सार्थक झालं का जन्माचं? तर नाही झालं. मग काय, कुत्रंही आपलं पोट भरतात, प्रजोत्पादन करतात. तर अशी माणसाची परिस्थिती नको आहे. आता हे मानवी शरीर म्हणजे काय आहे, तर मळ, मूत्र, काय लाळ, शेंबूड असं सगळं आपल्या शरीरामध्ये आतमध्ये घाण भरलेली, कृमी कीटकांचं घर आहे ते, नाना रोगाचं आगार आहे ते, असं क्षणभंगूर आहे ते. मग आता समर्थांच्या दासबोधामध्ये पण आहे बघा, की आपलं शरीर तरी तुमच्या स्वतःचं आहे का? आपण म्हणतो माझं घर, माझं घर. मुंग्या पण ते पण काय म्हणतात, मुंग्या म्हणती माझे घर, उंदीर म्हणती माझे घर, पाली म्हणती माझे घर, सरड म्हणती माझे घर. हे झालं स्थावर इस्टेट. आणि तुमच्या ज्या शरीरातले कृमी कीटक आहेत ते तुमच्या शरीराला माझं घर म्हणतात. म्हणजे आपलं शरीरसुद्धा आपलं नाही आहे. तर तसंच तत्त्वज्ञान इथं ह्या लेखकाने सांगितलेलं आहे, की या मानवी जन्माचं काहीतरी जर हित केलं तुम्ही तरच त्याला सार्थक आहे. देवाने सगळी सृष्टी निर्माण केली, किडा, मुंगी, झाडे, वेली, वृक्ष सगळे केले. पण देवाला त्यात समाधान नव्हतं. कारण का, तर माझं सामर्थ्य, माझं हे सृष्टीचं वैभव, ब्रह्मांडाचं वैभव हे समजणारा कोणतरी जीव पाहिजे हो. जसं गारुडी म्हणजे इथं नागसाप खेळणारा गारुडी नाही, तर जादूगार. तर तो कसा, जे जरा प्रेक्षक असतात, इंटरेस्ट असणारे, अशा प्रेक्षकांपुढेच आपला खेळ करतो. तसंच मग परमेश्वराला वाटलं, की असा एखादा जीव मी निर्माण करावा, की ज्या जीवाला माझा खेळ कळला पाहिजे. आणि मग देवाने मनुष्यदेह जन्माला मनुष्याला घातलं. मग आता तुम्ही जन्माला आल्यावर जन्ममरणाचं तुमच्या सार्थक करा. दिवस रात्र येत आहेत, जात आहेत, काळ पुढं धावतोय. आपल्या मातापित्याला खांदा देऊन पण आपण सुधारत नाही, की यांच्या मार्गांचं एकदा आपल्याला जायचं आहे, तर आपण तो आपल्या जन्माचं सार्थक केलं पाहिजे बाबा, असं काही आपल्याला वाटत नाही. तर आपलं काय, पत्नी, मुलगा, वैभव, आयुष्य, घरदार हेच आपण पाहत असतो. काळ कसा आहे तो मोजायला चुकत नाही हो. घडीने घडी काळ आयुष्य नेतो, देहांती तुला कोण सोडू पाहतो. म्हणजे काय आहे, एक क्षण पण काळ थांबत नाही. चिप्पडी म्हणजे एक सेकंदभर पण. जेव्हा तुमची वेळ आली की तो तुम्हाला घेऊन जात असतो. तर मग त्याआधीच तुम्ही तुमच्या मानव जन्माचा तुमच्या सार्थक करा आणि ह्या गुरुचरणाला भजा, असं थोडक्यात सांगितलेलं आहे. काही माणसं म्हणतात, जाऊ दे या जन्मात नाही, आम्ही पुढच्या जन्मात करू. अहो, काय पुण्याईचा संचयो की पुन्हा पावसी नरदेहो. पुढचा जन्म तुम्हाला मनुष्याचाच मिळेल असं कुणी सांगितलं आहे? स्त्री योनीच्या दाराशी जेव्हा शुक्र आणि शोणिताचं जेव्हा मिलन होतं, बिजांडाचं, तेव्हा कितीतरी पापी जीव तिथं घुटबळत असतात, काय स्वतःला जन्म घेण्यासाठी. तर तुम्हाला कधी त्याच्यामध्ये नंबर लागला आहे असं लेखक म्हणतात. म्हणून नरजन्माचा एकही क्षण उपेक्षून टाकू नका, वाया दौडू नका. जो नर अभ्यासपरायण असतो त्याचा नारायण पद मिळतं. आणि तुम्हाला देह पण कसा मिळतो, जसं काय तुमचं कर्म आहे त्याप्रमाणेच तुम्हाला देह मिळतात. आता समुद्राचं पाणी खारट असतं, पण ते जेव्हा उष्णतेने वर जातं, मेघांमध्ये मेघ तयार होतो, तेव्हा ते खाली पडताना परत गोड पाणी असतं. तसं एकदा गुरुनीच हाती धरलं किंवा गुरुचे चरण हाती मिळाले की तुमचं पण आहे तो देह पावन होतो आणि मोक्षाला जातो. जयाच्या ठाई जैसी भावना, सिद्धी ही तैसीच त्या प्रमाणा. वेग जैसा अधिक उणा, सिद्धी ही जाणा तैसीच. बद्दास करती बुमुक्षू संत, बुमुक्षूस करती मुक्त. अव्यक्ताचे होऊन व्यक्त, परोपकार साधित. कार्य नव्हे जे व्याख्याने पुराणे, ते सुकर होई सत्पुरुषा कारणे. म्हणजे जे व्याख्यानं पुराणं वाचून ऐकून जे होत नाही, ते एका सत्पुरुषाच्या संगतीमध्ये तुम्ही राहिलात तर मात्र तुमचं ते कार्य होऊन जातं. क्षमा, शांती, निस्संगता, भूतदया, परोपकारिता, इंद्रिय निग्रह, निरहंकारता, त्यांचा आचरता दुर्लभ. जे न लाभे पडता ग्रंथ, सुलभ ते पाहता एक क्रियावंत.
करी जेन तारांगणानंत संपादी भास्वत एकल. तैसेच हे उदार संत सहज क्रिया त्यांच्या अनंत. करता जीवासी बंध मुक्त सौख्य अत्यंत देतात. यातीलच एक साई महंत ऐश्वर्यवंत श्रीमंत. परी फकीरा सम आचारित आत्मनिरत सर्वदा. अन्नावच्छिन्न दयाची समता. मी माझेही नाही वार्ता. जीव मात्री सदा सदयता. भूती भगवंता मूर्तिमंत. सौख्ये दयासी नाही हरिक. दुःखे दयासी नाही शोक. सरिसे दया रावरंक. हे काय कौतुक सामान्य. दयावरी भूविक्षेप लहरी. क्षणात रंकाचा राव करी. तो हा घेऊन चौपालवी करी. दारोदारी हिंड तसे. धन्य ते जन दयाचे द्वारी. बाबा होऊन भिक्षे करी. पोरी आणगे चतकुर भाकरी. म्हणून पसरी निज कर. घेई टंबरे लेके करी. तुझ्या हाती चौपदरी. स्वय फिरे दारोदारी. नियमित घरी प्रतिदिनी. भाजी सांबारे दूध ताक. पदार्थ तितके सकळीक. टंबरेला तव तिथी लोक. पाहे कौतिक खाण्याचे. शिजला भात अथवा भाकरी. घ्यावया पसरली चौपदरी. पातळ पदार्थ मग कैसीही परी. टंबरेला भितरी रिचविती. पदार्थाची घ्यावया चवी. लालसा कोठून व्हावी. रसासक्ती जिवेन ठावी. जीवी उठावी कैसेनी. झोळीत पडले जे यत इच्छेने. तृप्त असावे त्याच्या सेवेने. त्याच्याच सेवने. रुचकर ही बेचव हे नेणे. चवीची रसने नाही की. प्रहर दिवसा वस्ती लागुनी. भिक्षा मागत प्रतिदिनी. त्याने उदरपूर्ती करुनी. समाधानी वर्तत. भिक्षा तरी काय नियमित. इच्छेसे येईल केव्हा मागत. कधी 12 वेळ एका दिवसात. भिक्षेच जातं गावात. येणे परी जे अन्न आणीत. मशिदीतील कुंडीत ठेवत. कावळे कुत्रे त्यातच खात. कधी न हाकीत तयांना. मशिदा अंगण झाडणारी. त्यातून 10-12 भाकरी. घेऊन जाई आपले घरी. कोणी न वारी तीच लागी. कुत्र्या मांजरा हडहड करणे. स्वप्नातही झोक दानेने. तो काय गरीब दुबळ्या नको म्हणे. धन्य जिणे तयांचे. आरंभी हा वेडा फकीर. याची नामे जना महशूर. तुकडे मागुनी भरी जाऊ दर. कैसा बडीवार तयाचा. महशूर बरोबर आहे. कैसा बडीवार तयाचा. फकीर परी हाताचा सडळ. निरपेक्ष आणि स्नेहाळ. बाह्य चंचल अंतरी अचळ. कळा दयाची. ऐसी त्या कुग्रामात. जात्या अतिव दयावंत. होते काही भाग्यवंत. ते महंत मानित. तात्या कोते त्याची आई. नाव जियेचे बायजाबाई. पाटीत भाकऱ्या घेऊन डोई. रानात जाई दुपारा. कोस रान धुंडावे. दाट झाड झुडप तोडवावे. वेड्या फकीरास या हुडकावे. पाया पडावे तयाच्या. काय तिच्या त्या सत्वाची थोरी. ओली कोरडी भाजी भाकरी. राणी वणी दुपारी तिपारी. भरवे न्याहारी बाबा ते. ऐसे तिचे तपाचारण. बाबाहीन विसरले आमरण. केले तिच्या पुत्राचे कल्याण. पूर्ण स्मरणपूर्वक. उभयता त्या स्त्री पुरुषांचा. फकीरा पायी दृढ भावसाचा. फकीरची देव त्या उभयताचा. भावार्थी याचाच देवकी. फकीराने ध्यानस्थ असावे. बायजाबाईने पान मांडावे. पाटीतील अन्न वाढावे. खाववावे प्रयत्ने. फकीरी अव्वल बादशाही. फकीरही चिरंतन राही. आमिरी क्षणभंगुर पाही. सदा बाबांनी म्हणावे. पुढे बाबांनी रान त्यागिले. गावात येऊन राहू लागले. मशिदीत अन्न खाऊ आदरिले. कष्ट चुकविले आईचे. ऐसा हा नेम तेव्हापासूनी. जैसा चालविला त्या उभयतानी. तैसाच तो तयाचे मागुनी. तात्यानीही चालविला. धन्य ते संत सदैव. जयाचे हृदयी वासुदेव. धन्य तया भक्ताचे सुदैव. समागम वैभव ज्यात्याचे. तात्या महात्भाग्यवान. म्हाळसापतीचेही पुण्य गहन. बाबांचे समागमनाचा मान. समसमान भोगीत. तात्या आणि म्हाळसापती मशिदीतच शयन करती. बाबांचीही अनुपम प्रीती. दोघावरती सारखी. पूर्व पश्चिम उत्तरेस. डोया तिघांच्या 3 दिशास. पाय परस्पराचे मध्यास. पायास मध्यबिंदूत भिडविती. ताणुनी ऐसिया पथाऱ्या. गोष्टी वार्ता चालती साऱ्या. एकास येती निद्रेच्या लकेऱ्या. तयास दुसऱ्याने जागवावे. तात्या घोरू लागता. उठावे बाबांनी अवचिता. करून तयासी उलता पालता. दाबावा माथा तयाचा. घेऊनी समवेत म्हाळसापती. विलगती दोघे तात्याप्रती.
आवळून धरती, पाय दाबेती, पाटैर घडती तयाची. ऐशी संबंध 14 साले, बाबा सवे तात्या मशिदीत निजले. काय ते भाग्याचे दिवस गेले, स्मरणी राहिले अखंड. घरी ठेवून या माये बापे, बाबाच्या आवडे मशिदी झोपे. प्रेम ते मापावे कवण्या मापे, मोल या कृपेचे कोण करी. पुढे वडील पंचत्व पावले, तात्या घर संसारात पडले. झाले घरधनी सोये दादुले, निजू लागले निजग्रही. असो ऐसा निष्ठावंत भाव, तयासीच साईचा अनुभव. अनाहुत उभा स्वयंमेव, भक्त नवलाव पाहूये. तैसेच एवढा वेळ सारं तत्वज्ञान होतं आणि आता कथेला सुरुवात झाली आहे की बाबा कसे एक ऐश्वर्यवंत संत होते हो. म्हणजे त्यांनी काय करू शकत नव्हते, ते कोणती गोष्ट त्यांच्या मनात आली तर क्षणात ते रंकाचा राव करू शकतात. क्षणात कोणती गोष्ट आणू शकतात, दाखवू शकतात. एक भुबई किंवा पापणी जरी हलवली तरी काय सगळ्या गोष्टी करतील. तरी पण ते बाबा हातामध्ये चौपदरी घेऊन म्हणजे झोळी घेऊन लोकांच्या घरोघरी भिक्षा मागत होते. पोरी आणगे चतकुर भाकरी म्हणून कुणाच्या दारामध्ये झोळी पसरत. मग त्यामध्ये काय भात भाकरी शिजवलेलं काय असेल ते सगळं झोळीमध्ये, आणि पातळ पदार्थ काय असतील ते सगळे टंबरेलामध्ये. म्हणजे इथं चवीचा गोडवा जिभेला नाही, फक्त शरीर चाललं पाहिजे म्हणून ही भिक्षा मागायची. असंच उदाहरण हे रामदास स्वामींचं पण आहे की ते काय करायचे, पंचवटीला नाशिकला जेव्हा ते तपाचरणाला 12 वर्ष राहिले होते तर ते भिक्षा मागून आणायचे. कुठून आणायचे? 4 घरून. ते कपड्यात बांधायचा, तो कपडा भिजत ठेवायचा नदीमध्ये, आणि मग 2 तासांनी ते भिजलेलं अन्न सगळं एकत्र करून खात असत. म्हणजे संत आपल्या जिवेचे चोचले पुरवण्यासाठी खात नव्हते, तर संत शरीर पोषणार्थ फक्त शरीर जगवलं म्हणून खात होतं. मग कधी कधी दिवसभरात 12-12 वेळा भिक्षेला जाणार, कधी कधी जाणारच नाही, मागणारच नाही. बरं, म्हणजे आणलेले ते मशिदीमध्ये एक कुंडी किंवा एखादी एक जागा, टोपलं, भांडं त्यात ठेवायचे. मग त्यात कावळे खात, कुत्रे खात, तरी त्यांना कधी हाकललं नाही. मग ती मशिदीला झाडू मारणारी बाई त्यातल्या 10-12 भाकऱ्या घरी घेऊन जायची, तिला पण बाबांनी कधी अडवलं नाही. आरंभी लोक ह्याला काय म्हणायचे, मशिदीत एका वेडा फकीर आपला राहतो बाबा. मग हळूहळू त्या फकीराची सगळीकडं प्रसिद्धी झाली. आता हा जो तात्या कोते होता त्याची आई बायजाबाई, तिची बाबांवर एवढी भक्ती की ती पाठीमध्ये भाकऱ्या घेऊन रानावनात बाबांना शोधत जायची. कुठं असेल तिथं त्यांना ते भाकरी भरवायची, म्हणजे आपल्या मुलासारखं बाबांना ती मागायची. मग पुष्कळ दिवस झाल्यावरती बाबांनी मग ते सोडलं, रानावनात जाणं, मशिदीत राहून अन्न खाऊ लागले. का तर आपल्या माईचे कष्ट चुकवायला, बायजाबाईचे कष्ट चुकवायला बाबा मशिदीत राहिले. बरं, पुढे पण बाबांनी मग तिच्या मुलाचं कल्याण केलं. बाबांनी तिच्या मुलाला काही सोडलं नाही शेवटपर्यंत. कुष्ठरोग झाला तरी सोडलं नव्हतं तात्यांना त्यांनी. मग हे तात्या आणि दुसरे म्हाळसापती हे 2 जणांनी बाबांशी एकदम सलगी, म्हणजे संवाद करणे, एकत्र राहणे, एकत्र झोपणे. मशिदीत बाबांबरोबर 14 वर्षे हे 2 झोपलेले आहेत. झोपायचं कसं, तिघांच्या डोळ्या 3 दिशेला, पूर्व पश्चिम आणि उत्तरेला डोकी, आणि तिघांचे पाय कसे एक बिंदू बघून मध्यामध्ये पाय. मग तात्या घोरू लागला की बाबांनी त्याला हलवायचा, उलटा पालटा करायचा, त्याचं डोकं दाबायचं, किंवा म्हाळसापतीला घेऊन दोघांनी मिळून त्याचं चांगलं आवळून धरायचे, पाय दाबायचे, पाठ रगडायची. असं 14 वर्ष बाबांच्या समवेत राहिले. किती लोक भाग्याचे असतील की ज्यांना बाबांचा सहवास मिळाला. मग पुढे काय झालं, त्यांचे वडील गेले, बायजाबाईचा नवरा म्हणजे तात्याचे वडील जेव्हा गेले तेव्हा मग तात्या घर संसारात पडले, स्वतः दादला झाले, नवरा झाले. तेव्हा मग त्यांनी मशिदीत झोपायला जाणं बंद केलं. तैसेची राहत्यात एक गृहस्थ, खुशाल चंदनामे विख्यात. होते बाबांचे भक्त धनवंत, नगर शेठ गावीचे. प्रसिद्ध पाटील गणपत कोते, जैसे बाबांचे फार आवडते. तैसेच खुशाल चंदाचे होते, तेही बाबा ते प्रिय बहु. जरी जातीचे मारवाडी, बाबा लागी मोठी आवडी. परस्पराच्या घडोघडी, सुख परवडी ते घेत. हरी इच्छेने काही काले, वडील शेठजी पंचत्व पावले. तरीही न बाबा विसरले, प्रेम पहिले दुणावले. पुढे खुशाल चंदावरती वाढत गेली बाबांची प्रीती. आदेहांत दिवस रात्री, कल्याण जागती तयांचे. कधी गोरथी कधी हयरथी, सवे घेऊन प्रेमाचे सांगाती. तेथून 1.5 मैलावरती रात्या प्रती जात बाबा.
ग्रामस्थ लोक सामोरे येत, ताशे वाजंत्री सवे घेत. बाबास गावाचे वेशीवर भेटत, लोटांगणी येत प्रेमाने. मग तेथून गावात बाबास समारंभे नेत, अतिप्रेमे वाजत गाजत, आनंद भरित मानसे. खुशालचंद आपले सदनी, बाबास मग जात घेऊनी. तेथे अल्पहार करूनी, सुखासनी बैसवीत. मग त्या जुन्या पुराण्या वार्ता, आठवणी कथिती उभयता. परस्परांच्या आनंद चित्ता, कोणास वर्णिता येईल तो. येण्याप्रमाणे आनंद विहार, पूर्ण होता फळाहार. बाबा मग स्वानंद निर्भर, सपरिवार परतत ती. एकीकडे हे राहते गाव, दुसरीकडे ते निमगाव. या दोहोच्या मध्ये ठाव, शिर्डी गाव वस्तीचा. जरी या मध्यबिंदूपासून या दोन गावाबाहेर प्रयाण, स्थूळ देईन केले अनिर्वाण. तरी तया जाण सर्वत्र, नाही तर कोठे प्रयाण. नाही अग्निरथाचे दर्शन, तर त्या रथाचे गमनागमन. वेळ प्रमाण त्या ठावे, साधावया गाडीची वेळ. भक्तांनी करावी तयारी प्रबळ, आज्ञा मागू जाता जवळ. म्हणावे उता वेळ का झाला, बाबा न करता आता तातडी. चुकेल माझी मुंबईची गाडी, नोकरीवरती येईल धाडी. साहेब काढील मजला की, साहेब येथे नाही दुसरा. कशास व्हावी इतकी तरा, जाखा भाकर तुकडा जरा. जाई दुपारा जेवणी, ऐसी कोणाची आहे प्राज्ञा. की त्या वाणीची करेल अवज्ञा. लहान थोरा शहाणा सुज्ञ, अनुभव विज्ञान सकळ आहे. ज्याने ज्याने आज्ञा मागितली, तयाची गाडी कधी न चुकली. परिजयाने ती अवमानिली, प्रचिती घेतली रोकडी. एका मागून एक अभिनव, संख्याविरहित ऐसे अनुभव. अनेकाचे अनेक अपूर्व, संक्षेपपूर्व सांगेन. हेमाड साईपदी शरण, पुढील अध्यायी हेच निरूपण. भक्त परतत गावा लागून, बाबांचे आज्ञापन हो लागे. आज्ञा होई तो तो जाई, आज्ञा नाही तो तो राही. अवमानता पडे अपायी, पुढील अध्यायी दिग्दर्शन. तैसेची मधुकरी वृत्तीचे धारण, साईस किमर्थ भिक्षा अन्न सेवन. पंचसुनादी पातक क्षालन, कथा निरूपण पुढारा. म्हणून श्रोतया चरणी प्रार्थना, करतो आग्रहे क्षणक्षणा. कराया साई चरित्र श्रवणा, विजय कल्याणा कारणे. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, श्री साई समर्थ अवतरण नाम. अष्टोत्तमाध्याय गोढा. श्री कृष्णार्पण नमस्तु. श्री सद्गुरु साईनाथार्पण नमस्तु. शुभम भवतु. आता एक कथा अजून पुढची आहे. हे राहते नावाचं गाव आहे. शिर्डीच्या एका बाजूला निमगाव, दुसऱ्या बाजूला राहता. त्याच्या मधोमध सेंटरलाही शिर्डी आहे. पण बाबा कधी कुठे गेले नाही, ना कधी त्यांनी रेल्वे पाहिली, ना कुठे गेले या दोन गावाशिवाय. तरी पण बाबांना सगळ्या गोष्टी माहीत पडत असत. ह्या खुशालचंदावरती, हा मारवाडी होता जातीनं, याच्यावरती बाबांची खूप प्रीती होती. आणि घडोघडी बाबा पण तिकडं जात असत. आणि तो पण बाबांच्या ह्याला भक्तीला म्हणजे दर्शनाला येत असे. मग त्याचे वडील वारले खुशालचंदाचे, पण बाबांवरची प्रीती अजून अजून वाढली. वडिलांच्या सारखंच म्हणजे बाबांना मानू लागला. मग बाबा जेव्हा कधी घोड्यावर बसून, कधी बैलगाडी घेऊन बाबा त्या राहते गावाला जात असत. मग बाबा वेशीवर आले रे आले की गावकरी वाजंत्री वगैरे घेऊन वेशीवर येत आणि बाबांना वाजत गाजत त्या गावामध्ये घेऊन जात. मग सगळ्या लोकांना भेटल्यावर खुशालचंद आपल्या घरी घेऊन जाई. अल्पोपहार देई बाबांना. सुखासनी बैसून जुन्या पुराण्या वार्ता दोघंजण एकमेकाशी बोलत असत, आनंद करत असत. आणि मग बाबा परत आपलं सहपरिवार घेऊन बाबा पुन्हा शिर्डीला येत असत. मग आता ते सांगितले की ह्या दोन गावाच्या मध्यबिंदूपासून शिर्डी. तर ते कधी गावाबाहेर बाबांचं प्रयाण स्थूळ देहाने बाबा कुठे गेले नाही, पण तरी त्यांना रेल्वेच्या वेळाबिळा माहीत असत. आता कोण लोक आले, बाबा नका अडू, आता जाऊ दे, आमची गाडी चुकली तर साहेब कामावरनं काढील. तर बाबा म्हणे कोण साहेब म्हणे, काय नाही, भाकर तुकडा खान दुपारी जा. तर मग कोणाची हिंमत नाही बाबांची आज्ञा हे करायची, काय ओलांडून पुढं जायची. ती लोक ऐकत असत. आणि ज्यांनी आज्ञा मानली नाही त्यांना तो मग रस्त्याने त्रास झालेला असतो. तर असं एक एक बाबांच्या बाबतीमध्ये लोकांनी खूप काही ह्या लेखकाला आपल्या छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या आहेत. तर लेखक म्हणतात जशा माझ्या कानावर पडल्या तशा मी त्या याच्यामध्ये गुंफलेल्या आहेत. आता हा अध्याय इथं समाप्त करतो आणि उरलेल्या कथा आपण पुढील अध्यायात पाहूया. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय.